लेट्स स्टार्ट द गेम. शो द गुड गेम. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. आमच्या धनशीलन संघ आणि ग्रामस्थ कक्षाच्या माध्यमातून आमचे सोबती योगी पाटील सरांचं आगमन. हार्दिक स्वागत. पहिला चेंडू फुल टॉस. चेंडूला काढले कव्हर मधून. फॅन्टॅस्टिक ब्युटिफुल स्ट्रोक फॉर द 4 रन्स. व्हॉट अ स्टार्ट. जबरदस्त या ठिकाणी कलात्मक फटका बघितला आपण. क्रिकेटची नजाकत. फुलटा चेंडूला आडव्या बॅटचा वापर न करता फक्त बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केला तो आपण बघितलं. ऑफ ड्राईव्ह स्क्वेअर ड्राईव्हच्या माध्यमातून त्या ठिकाणी कव्हरला एक चौकार. अजून एक खोलटप्प्याचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू फ्लाय होतो विकेट किपरच्या जवळ. कॅरी झाला नाही झेल. निराश हताश होत असताना त्या ठिकाणी स्वतः कॅप्टन विकेट किपर परंतु सिंगलची प्राप्ती करतायत फलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धाव घेतले नाहीये. सॉरी, धाव घेतले नाहीये. 4 धावा फक्त धावफलकावर. हा चेंडू लॉफ्ट हेड पाहतो आपण. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला काढलंय. वाईडिस लॉंग ऑफ चेंडू पर्यंत पोहोचतोय. कव्हर करेपर्यंत तितक्याच वेगाने 2 धावा पूर्ण करत असताना फलंदाज राईट हँड बॅट्समन नरेश, ज्याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर डॉट आणि तिसरा चेंडू पाहतोय आपण 2 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 वर. 4 ओव्हरची मॅच. P1चं षटक. वाईडिस लॉंग ऑफ पेट्रोलिंग करत असताना आणि आमच्या समोर डीप मिड विकेट सुद्धा तैनात आहे. बाकी सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये. कॉर्ड बिहाइंडची अपील. पंचांचं बोट आकाशामध्ये. बाळाईकर सर सांगत असताना इट्स अ विकेट डाऊन. फर्स्ट विकेट डाऊन. आज गुलाला उडविन माय तुझे देवनावर सारी नेसून हिरवी धारण आय माझी बसली घोंगरावर. मध्ये आला फलंदाज. जागा बनवली. चेंडू अखूट टप्प्याचा होता. हाफ ट्रॅकर होता आणि अतिशय सुंदररित्या चेंडूला वळवलं. कलात्मक फटका बघितला आपण. एक खेळाडू कक्षाच्या जवळ अगदी 4 धावांसाठी. तेजस पूर्णपणे तयार होऊन आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 वर. हा फुल टॉस उडवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. शेताच्या चेंडूच्या खाली खेळाडू कक्षा अगदी समोर झेल टिपला जातोय. तेजस जो चौकार लागतोय त्याला इथे परतीचा रस्ता दाखवत असताना फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला दुसरा आणि गोलंदाज आहे ऋतिक. चांगला कमबॅक. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. याला म्हणतात चाणाक्षपणा. माणूस ठेच लागला की शहाणा होतो. बघा, ज्या ठिकाणी चौकार गेला त्या ठिकाणी लगेचच फिल्डिंगची जमावट केली. फिल्डर तिथे तैनात केला आणि त्या ठिकाणी झेल द्यायला भाग पाडलं गोलंदाज ऋतिकने. दुसरा धक्का लागला या ठिकाणी जयदुर्ग अतकोली संघाला. धावसंख्या 10 असताना 10 असताना पहिले षटक समाप्त झालं. 4 षटकांचा मुकाबला असताना आमचे ऑफिशियल पंच दिनेजी नाईक सरांचं आगमन झालेलं आहे. मॅन फ्रॉम भादवड. वेलकम सर. पहिल्या सत्रामध्ये जयदुर्ग अतकोली संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय. टॉस हरल्यानंतर चांगली फाईट असेल आणि दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा बिग फाईट कमिंग सून. शिवशक्ती कोशंबी विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव. दोन्ही संघांचे कॅप्टन सज्ज राहतील टॉस साठी.
सुरू असलेल्या सामन्याची पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर नरेशने एक चौकार लगावला, तेजसच्या बॅटमधून एक चौकार, परंतु दोन्ही पण फलंदाजाने खेळी पुढे सरकवली नाही. मोठ्या खेळीमध्ये रूपांतर करण्यामध्ये सक्षम ठरले नाही दोन फलंदाज. त्याचं कारण अचूक मारा करत असताना गोलंदाज ऋतिकला पाहिला आपण, ज्यावरती आक्रमण झाल्यानंतर सुद्धा संयमाने अचूक टप्पा नियंत्रण राखून गोलंदाजी केली आणि गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय मयूर. समोर लेफ्ट हँड बॅट्समन स्वप्नील आहे, जो पहिल्यांदाच सामोरं जाईल चेंडू खेळण्यासाठी. कल्पेश आहे, कल्पेश लेफ्ट हँड बॅट्समन, हाय बॅकलिफ्टचा वापर करतोय कल्पेश. मिस झाला फटका, त्या ठिकाणी चेंडू खाली राहिला होता. पहिला चेंडू अचूक इथे निर्धारित करत असताना गोलंदाज पाहतो आपण मयूर, हाय हाय बॅकलिफ्टचा वापर करतोय. आणि गुड मॉर्निंग राहुल भोईर सर, मॅन फ्रॉम मानेरे. जबरदस्त आज ड्रेसिंग. चेसिंग इज द कंपल्सरी अँड ड्रेसिंग ऑल्सो कंपल्सरी. नेहमीच चेहऱ्यावरती स्मित हास्य असलेले आमचे राहुल भोईर सर, चांगलं व्यक्तिमत्व, समालोचक क्षेत्रामधील एक अग्रगणी नाव. आणि पंच सांगत असताना हा चेंडू वाईड आहे. मोरे सर आपटी देण्याचा प्रयत्न केला मयूर याने, तो प्रयत्न फसला. अतिरिक्त खांद्याचा वापर आपण पाहू शकता. लेग स्टिकला सुद्धा चेंडू सोडून जाणारा होता. हाय बाउन्सिंग डिलिव्हरी. सुप्रसिद्ध उद्योजक आमच्या कुकसेगावचे लाडके दिलीपजी धर्मा पाटील, आम्ही सर्व ज्यांचे फॅन आहोत, करता करवे ते पुरुष ज्यांची ख्याती आहे ते आमचे कुकसेगावचे दिलीपजी धर्मा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. वन मॅन आर्मी फ्रॉम धनेश. वेलकम ऑन दिस व्हीआयपी डायस दिलीप सेठ. या मैदानामध्ये एक आपण डॉट चेंडू बघितला. धावसंख्या या ठिकाणी अलगदपणे सरकत असताना 11 डबल 1 ऑन द बोर्ड. शांतपणे खेळ सुरू आहे. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता तर असू शकत नाही ना. ओ द विकेट. हा वेगवान मारा करण्याचा प्रयत्न फसतोय. डावीसली सोडून जाणारा चेंडू, स्क्वेअर मारा, अजून लाईन सापडत नाही. पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळला होता, चेंडूला खाली सुद्धा ठेवलं होतं, पण त्यानंतर काहीतरी प्रयोग करण्याचा नाद तिथे फसतोय गोलंदाज मयूरचा, जो उर्ध विकेट येतो. आणि समोर आहे फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन. अँगल देण्याचा प्रयत्न अनसक्सेस होत आहे मैदानामध्ये. कदाचित राऊंड विकेट येऊन सुद्धा होऊ शकतं पॉसिबल, परंतु मे बी प्रॅक्टिसचा अभाव असू शकतो की आपण जेव्हा मॅक्झिमम प्रॅक्टिस ओव्हर द विकेट करत असतो त्यावेळेला प्रॅक्टिकली सुद्धा तसंच परफॉर्मन्स द्यावा लागतो. चेंडू हवेत आहे, चेंडू चांगली क्षेत्रात पोहोचला सुद्धा होता, परंतु ग्रीप करता आला नाही. झेल झाला फेल. त्या ठिकाणी जमिनीला दान आणि बचाव होतोय. डायरेक्ट हिट सुद्धा झालं. अजून एक संधी मिळाली. नाट्यमय स्थिती. एका चेंडूवरती ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट क्लायमॅक्स पाहायला मिळतंय. किती धावा मिळाल्या, धावा पळून काढल्या त्या म्हणजे 4. क्या बात आहे. चौकार मारण्याची गरज नाहीये, अशा वेळेला सुद्धा 4 धावा मिळू शकतात. याचं आपण प्रात्यक्षिक बघितलं मैदानामध्ये. जणू काय धावसंख्या 4 पुढे सरकत असताना 16 16 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. जय दुर्गा अतकोली संघ प्रथमतः फलंदाजी करतोय. हा मयूरचा चेंडू वाईड यॉर्कर निर्देशित करत असताना आता मात्र अचूक लाईन सापडते, अचूक टप्पा मिळवतोय गोलंदाज मयूर. चांगली ग्रीप आहे, रिन्वेस सुद्धा सुरेख आहे, वेगाने येतो आणि शेवटच्या क्षणाला रिलीज ऑफ द डिलिव्हरी करत असताना अतिरिक्त जोर सुद्धा देतो खांद्यावर मयूर. 10 ते 12 पावलांचं रनअप. हा फुल टॉस नीटचं कॅपिटलाइज करता येत नाहीये. चेंडू टावला होतो एक पॉइंटच्या दिशेने. लेग बायचा इशारा मोरे सरांचा. शरीराला आदळून चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला होता. सिंगलची प्राप्ती. चौकार 2 आले आतापर्यंत, त्यानंतर पूर्ण 3 आले. त्यानंतर पूर्णपणे धावांती रोख लागण्यामध्ये सक्षम ठरले तिन्ही पण गोलंदाज. दोन्ही गोलंदाज. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17 17 ऑन द बोर्ड. नरेश आक्रमक झाला होता. त्यानंतर तेजसनी आल्याला चौकार लागला होता आणि कल्पेशच्या बॅटमधून सुद्धा एक या ठिकाणी आपण चौकार नाही बघत आहे. मला योगी सर सांगत असताना डॉट जास्त खेळलाय कल्पेश. पळून 4 धावा काढल्यात त्या, म्हणजे 2 चौकार आल्यात बॅटमधून. आणि जो दुसरा चौकार दिसतो म्हणजे पळून काढलेल्या 4 धावा लेफ्ट हँड बॅट्समन कल्पेशने आणि स्वप्नीलने.
हा वेगवान मारा, चेंडूला काढलं, कव्हरच्या डोक्यावरून फ्लायटेट स्ट्रोक पाहतो आपण, त्या लॉफ्टेड डाय पाहतो आपण, खेळाडू कक्षाच्या अगदी जवळ, डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा. सवारी शिवाजी चौकामध्ये ग लॉफ्ट केला होता कव्हरच्या डोक्यावरून, इनफिल्डच्या डोक्यावरून 4 धावांसाठी क्लासिकल स्ट्रोकचा दर्जा असलेला फटका बघितला आपण. आणि या चौकारांत धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकानंतर, ती म्हणजे 21 वर. कॅप्टन सज्ज राहायचे आहेत, शिवशक्ती कोशिंबी आहेत आपल्यामध्ये, मिस्टर टायगर बसलेले आहेत, तसेच जय महाराष्ट्र भोईरगाव दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये सज्ज राहतील, कारण 2 षटकं बाकी आहेत. येणाऱ्या 10 मिनिटात आपला टॉस केला जाणार आहे तुमच्यातील येणाऱ्या सामन्याचा. प्रेक्षको, खूप चांगली फाईट असणार आहे आणि हा सामना सुद्धा तितकाच रोमांचक होईल याबद्दल शंका नाहीये. आज एक अतिरिक्त सामना आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. विकी स्पोर्ट कुक्षे संघाने काल बाजी मारली आणि आजच्या दिवसामधला जो क्वालिफायर संघ निघेल तो 2 हात करेल सेमीफायनल मध्ये विकी स्पोर्ट कुक्षे संघाविरुद्ध. आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहायला विसरू नका. बिग बॅटल. आणि आज पूर्णपणे 10 संघांमधून जो संघ टॉपला जाईल त्या विरुद्ध असणार आहे कुकसे संघ 2 हात करणारा यजमान संघ या ग्राउंडवर. निमित्त आहे स्वर्गीय हरिदास लक्ष्मण पाटील स्मृती चषक 2021. पर्व पहिलं आणि पहिला दिवस सक्सेसफुल कालच्या दिवसामध्ये पार पडला. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी विशाल, समोर आहे फलंदाज स्वप्नील, माफ करा कल्पेश, लेफ्ट हँड बॅट्समन. स्वप्नील एक चेंडू सुद्धा खेळायला मिळाला नाहीये. मला योगी सांगत असताना हा चेंडू खोलट टप्प्याचा होता, बॅटिंग पॅडच्या मधून एसटीचा वेध न घेता विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. बचाव तिथे झालाय. नशीब बलवत्तर आहे फलंदाजाचं की एसटीचा वेध नाही घेतला. किती वेगाने त्या ठिकाणी मारा सुरू करतोय गोलंदाज विशाल. चांगली कामगिरी कांद्री संघाची होत असताना 10.50चा वेग आहे. कल्पेशला हा चेंडू फसवा होता, ऑफस्टिकला सोडून जाणारा पंच सांगत असताना लाऊड अपील सुद्धा झाली होती. चेंडू पायात आदळून ट्रॅव्हल होते बॅकवर्ड रिजन मध्ये. सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 22 वर. 22 ऑन द बोर्ड. प्रथमतः फलंदाजी करत असताना कांदळी संघ पाहतोय आपण. कांदळी संघाच्या विरुद्ध माफ करा अतकोली संघ, जय दुर्गा अतकोली. मीनाक्षी कांदळी विरुद्ध जय दुर्गा अतकोली. त्यानंतर शिवशक्ती कोसिंबी विरुद्ध जय महाराष्ट्र भुईरगाव. तिसरा सामना असणार आहे तो म्हणजे बीसीसी बोरिवली विरुद्ध MS चिंचवली. आणि चौथा असेल एकविरा भादाने विरुद्ध तळवली स्पोर्ट्स तळवली. आपण जर आम्हाला ऐकत असाल तर आपण वेळेच्या आधी उपस्थित राहावं अशी आमच्याकडून आपल्याला विनंती आहे. कॅप्टन्सला विनंती आहे. ह्या येणाऱ्या 10 संघांसाठी सूचना. डावी एसटी सोडून जाणारा खोलट टप्प्याचा चेंडू, वाईटचा इशारा पंच बाळासरांचा. अवांतर फार मिळाले या षटकामध्ये, एक्स्ट्रा जास्त मिळत आहेत या इनिंग मध्ये. आतापर्यंत आपण पाहू शकता की 4 वाईड, 3 वाईड झालेले आहेत. चेंज ऑफ पेस. चेंडूला येऊ दिलं परंतु नीटचं मिडलिंग करता आलं नाहीये. आधीच मानसिकता होती मोठा फटका मारायची, परंतु चेंडूचा पेस पाहता स्वतःला आवर घातलं फलंदाजाने, परंतु त्या ठिकाणी सिंगलची प्राप्ती होते. बराच वेळानंतर स्वप्नीलच्या बॅट मधून एक धाव आणि पहिल्यांदा सामोरा गेला स्वप्नील जो स्ट्राईकला आला होता. धावसंख्या 24. आज 24 जानेवारी आहे. आज लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे. संध्याकाळी 6:08 रात्री 8:58 लक्ष्मी पूजनाचा एक विधी आहे, वेळ आहे. त्या वेळेमध्ये आपण लक्ष्मीपूजन करू शकता. नक्कीच तुम्हाला लक्ष्मीचा तुमच्यावरती वर्षाव होऊ शकतो अशी आज स्थिती सांगते. आणि 24 एप्रिल 1973 म्हणजे सचिन तेंडुलकर साहेबांचा जन्मदिवस. 24 वर्ष, 664 सामने, 100 सेंचुरीज, 164 हाफ सेंचुरीज, 34,357 धावा, क्लीन बॉल मैदानामध्ये, त्रिफळाचीत फलंदाज बाद.
जवळपास पहिल्या चेंडूपासून गोलंदाजाने अचूक लाईन त्या ठिकाणी ठेवली होती. आपण बघितलं आपण चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून अतिशय सेंटरला क्लीन बॉल मधलाच स्टंप उडवला त्या ठिकाणी आणि पहिला चेंडू सुद्धा असाच सुरू केला होता गोलंदाजाने. आता मात्र जबरदस्त त्याने सक्सेस प्राप्ती झाली. वेगवान मारा पुढे सरसावता फलंदाज क्लीन बॉल मधली इष्टी वाकवली अक्षरशः. खुलट टप्प्याचा मारा करत असताना गोलंदाज त्या ठिकाणी पाहतोय विशाल ज्याला यशप्राप्ती मिळते विकेटच्या माध्यमातून. धावसंख्या 24 असताना 3 गडी बाद. यावेळेला सुद्धा चेंडू खुलट टप्प्याचा होता. बॅटची कडा घेतली की असं लाऊड अपील केलं जातंय परंतु पंच अपील फेटाळत असताना तिसरं षटक समाप्त सुद्धा झालं. 3 षटकांत धावसंख्या आहे. जयदुर्गा अतकुळी संघाची 8.0च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 3 गडी बाद आणि या षटकात सुद्धा 3 धावा खर्च केला विशालने. जबरदस्त परफॉर्मन्स फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम विशाल बॉलर. कालच्या दिवसामध्ये शेवटचा सामना जबरदस्त रंगला. अनपेक्षितपणे एक्सपेक्ट कोणीच केलं नव्हतं. बरेच जण इथे सांगत होते की वाशिर संघ बाजी मारेल परंतु स्वतःच्या ग्राउंडमध्ये विकीस्पर कुक्षिसाला हरवणं अवघड आहे आणि ते अवघड झालं वाशिरे संघाला आणि बाजी मारली चेतन पाटीलने. जणू काय असं मला असं वाटतं की माहिती महिन्याचे 7 षटकार जे लगावले हिरामनने षटकार लगावले त्यांच्या खेळाजवळ झाकून टाकल्या आणि स्टार बनला एका रात्रीमध्ये चेतन पाटील ज्याने मागच्या आठवड्यात सुद्धा कोण या ठिकाणी चांगली फलंदाजी केली होती. षटकारांचा आगाज करतो हल्लीच्या काळामध्ये. इनफॉर्म बॅट्समन झाला चेतन पाटील आणि त्याने जबरदस्त परफॉर्मन्स देत असताना शेवटच्या 11 चेंडूमध्ये 39 धावा कुठल्या आणि विकी स्पोर्ट संघाला 5 चेंडू राखून विजय प्राप्त करून दिला. जबरदस्त सामना झाला. जल्लोष झाला मैदानामध्ये. फटाक्याची आतिषबाजी झाली. टाळ्यांचा कडकडाट झाला. आरडा ओरडा शिटा इथे वाजवला गेला. का नको गरजेचं आहे. होम ग्राउंड आणि स्वतःच्या मैदानामध्ये पूर्णपणे अबाधित ठेवलं स्वतःला विकी स्पोर्ट कुक्षी संघाने. तर शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती सिद्धेच्या माध्यमातून मार्गस्थ होईल. समोर फलंदाज आहे स्वप्नील. त्याच्या बॅटमधून 1 धाव आलेली आहे. जो स्ट्राईकला आला होता त्यासोबतीला आलाय सन्नी इन ॲट 5. धावसंख्या 24. हो हो क्लीन बॉल ट्रिमिंग डिलिव्हरी. असताना जसं आपण सकाळी उठल्यावर आपलं रेझर फिरवतो आपल्या दाढीवर तसं ट्रिमिंग झालं या ठिकाणी. बेल्स उडवले चेंडूने आणि क्लीन बॉलच्या माध्यमातून अजून एक धक्का लागला अतकोली संघाला. पहिल्याच चेंडूत विकेटचं पतन. धावसंख्या 24 असताना पहिल्या सत्राचा विचार करत असताना नक्कीच बॅकफुटलाय हा संघ परंतु कुठली धावसंख्या विजयाची गॅरंटी देत नाहीये. कमी धावसंख्येवरती सुद्धा सामना चित्तथरारक होऊ शकतो. असे अनेक इतिहास आपण पाहिलेले आहेत याआधी. अजून एक क्लीन बॉल. हो हो चेतन शर्माची आठवण येऊ लागली मला. 1987 ची लागोपाठचे 2 क्लीन बॉल. तिसरा होईल का बघायचा आहे. न्यूझीलंडचे 3 खेळाडू ज्याने क्लीन बॉल केले होते आणि एक वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं चेतन शर्माने विकेटची हॅट्रिक त्या वर्ल्ड कप मध्ये. रिलायन्स वर्ल्ड कप 1987 रोजी. तिसरं नक्की इथे होईल का ते बघायला आपल्याला आवडेल आणि तो प्रयत्न नक्कीच केला जाईल गोलंदाज सिद्धेश कडून. जबरदस्त परफॉर्मन्स. अचूक मारा तेच तरार मारा करतोय. 3 ते 4 पावलांचं फक्त बॉलिंग रनअप आहे. एक आगळीवेगळी स्टाईल आहे गोलंदाजाची. स्टान्स खूप सुरेख आहे आणि हसतोय अक्षरशः मैदानामध्ये गोलंदाज सिद्धेश. स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावर. नवीन फलंदाज आलाय स्ट्राईक एंडला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज सिद्धेश. 2 लागोपाठचे क्लीन बॉल केल्यानंतर धावसंख्या जागेवरच थंडावलेली 24 वर. शुभेच्छा देऊया आपण. ऑल दी बेस्ट. कम ऑन यू कॅन डू इट सिद्धेश. रॉकेश आहे फलंदाज सिद्धेच्या समोर. सिद्धी प्राप्त होईल का
सिद्धेशमध्ये सिद्धी आणि यश दोन्ही नावं एकत्र आहेत. सिद्धीची प्राप्ती, यशप्राप्ती. ऑल दी बेस्ट. नाही, तशा प्रकारचा चेंडू निर्धारित नाही केला. लाईन बिघडली सिद्धेशची त्या ठिकाणी. अचूक मारा महत्वाचा होता. प्रेम पाटील साहेबांचं आगमन आणि त्या ठिकाणी चेंडू अतिशय जबरदस्त ड्रेसिंग करून आमचे प्रेम पाटील यांचं आगमन, ज्यांनी हॅपी फीज आम्हाला स्पॉन्सर केली आहे. वेलकम. चौकार आला. यावेळेला सुद्धा चेंडूला हुक करायचं होतं जागा बनवून, पण तो प्रयत्न फसतोय. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि वेगाने एक धाव पूर्ण करतात. पंच सांगतात इट्स अ वाईड ऑल्सो. 1+1. 2 धावा इथे आमचे स्कोरर अधोरेखित करतील. आमचे दिग्गज समालोचक योगी पाटील सर आहेत आमच्यासोबत. दिला 30 धावा धाव फरकावर. 30 ऑन द बोर्ड. शेवटचं षटक मार्गस्थ. काही चेंडू पर्याप्त आहेत. 3 चेंडू शिल्लक या इनिंगसाठी. 3 चेंडूमध्ये 2-3 मोठे फटके आले पाहिजेत, जेणेकरून धावसंख्या 40च्या आसपास गेली पाहिजे. जसं मनोगत व्यक्त केलं होतं आपण पाहिलं इंटरव्ह्यूमध्ये अतकुलीच्या कॅप्टननी, की आम्हाला 40 धावा सुद्धा पुरेशा आहेत फाईट देण्यासाठी. स्वर्गीय हरिदास स्मृती चषक 2021. आजचा दुसरा दिवस. पहिला सामना. चेंडू डाव्या एसटीच्या वरून ऐकतोय अक्षरशः. लिगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. डॉट चेंडू पाहिला आपण गोलंदाज ज्याने 2 क्लीन बॉल केले होते 2 लागोपाठच्या चेंडूंवर. त्यानंतर एक मिसफिल्ड कारण ठरलं की चौकार आला. त्यानंतर वाईड आणि आता एक डॉट बघितला. पण कमबॅक करत असताना सिद्धेश नावाचा गोलंदाज एक काऊ कॉर्नर दिलेला आहे. एक डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे. डायरेक्ट फुल टॉस होता ऑन द टो. बॉडी लाईनला चेंडू आदळल्यानंतर जो ट्रॅव्हल होतोय वाईड इज मिड ऑफ रिझन मध्ये. तो पंच सांगत नाहीत म्हणजे हा रन आहे तो म्हणजे बॅट मधून आपण इथे लिहूया. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 वर. 31 ऑन द बोर्ड. चौकार षटकाची आतिषबाजी जास्त पाहायला मिळाली नाहीये. 4 धावा पळून काढल्या, नंतर 4 धावा मिसफिल्डिंगने मिळाल्या. परंतु 2 फटके सुरुवातीला खूप छान आले होते नरेश आणि तेजसच्या बॅट मधून, जे लाजबाब चौकार होते, क्लासिकल स्ट्रोक होते. लास्ट ऑफ डिलिव्हरी ऑफ दिस इनिंग. यावेळेला चेंज ऑफ पेस. फसवा चेंडू, फसवलं फलंदाजला. सरप्राइझिंग डिलिव्हरी. सिद्धेशने करामत करून दाखवल्या. षटकामध्ये 2 विकेट पतन केल्या, 2 बळी मिळवले. अशा प्रकारे 31 धावांची थांबली ही इनिंग. ती म्हणजे जयदुर्ग अतकोली संघाची. आणि 32 धावांचं माफक आव्हान ठेवलंय या ठिकाणी कानडी संघापुढे 8.0च्या वेगाने जिंकण्यासाठी हा सामना. शेवटचा चेंडू डॉट. अशा प्रकारे 5 गडी बाद झाल्यानंतर कानडी संघ टॉस जिंकल्यानंतर चांगली कामगिरी करतोय आणि 32 धावांचं टार्गेट सेट झालंय अतकोली संघाकडून. कानडी संघाविरुद्ध आपण स्कोरबोर्ड पाहू शकता. बॅटिंग जयदुर्गा अतकोली. नरेश राऊत 4 चेंडूंना सामोरे गेला, 6 धावा केल्या. स्वप्नील मांझे 5 धावांचं योगदान. तेजसचं 4 धावांचं योगदान. कल्पेश राऊतचा एक चौकार बघितला आपण. सन्नी राऊत फक्त 1 धाव जो नॉट आउट राहिला. प्रमोद सपाट ज्याला बोल केलं तर सिद्धेशने गोल्डन डकवरती गेला. आणि राकेश हरड ज्याच्या बॅटमधून 5 धावांचं योगदान, नॉट आउट राहिला. अशा प्रकारे 31 धावा पूर्ण केल्या 5 गडी बाद झाल्यानंतर. ऋतिक दळवीचं चांगला परफॉर्मन्स. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी. मयूर जाधव पाहू शकता आपण 3 डॉट, परंतु 10 धावा दिल्या. विशाल जाधव 2 रन दिल्या, 1 विकेटची प्राप्ती केली. आणि सिद्धेशने जे शेवटचं खूप सुरेख षटक हाताळलं त्या षटकामध्ये 2 गडी बाद केले आणि 7 धावा खर्च केला. अशा प्रकारे हे लेखाजोखा पाहतोय आपण SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर. सो आपण वळूया टॉस बॉक्सकडे. तिथे आहेत आमचे राहुल भोईर सर. ओटोई सर. थँक्यू. थँक्यू सो मच. या दिलीप पाटील सर आपण यायचे टॉससाठी. दिलीप शेठ पाटील. प्रेम आपण देखील या. आमचे 2 मान्यवर आदरमान टॉससाठी आमच्यासोबत जोडले जातील. जय महाराष्ट्र. भोईरगाव विरुद्ध शिवशक्ती कोशिंबे अशी आपल्याला मॅच मात्र पाहायला मिळेल. तर टॉसची नक्कीच तुमच्यापर्यंत मी माहिती आदरमान पोहोचवतोय.
हरिदास पाटील अशी मागणी आणि या दरम्यान तसं काय झालं नाहीये. विनोददादा पाटील यांची प्रतिमा आली आहे. तर आपण हॅपी पीस देखील आपण देतोय. जनकेचा प्रेम पाटील याचे पुरस्कर्ते आहेत, स्पॉन्सर आहेत आणि विनिंग टॉस कॅप्टनला नक्कीचा टॉस देखील आपण देतोय. थँक्यू सो मच. पण आता विनंती मान्यवरांना की आपण बसून घ्या या दरम्यान व्यासपीठावरती. दीदी आपण देखील बसून घ्यायचे. टॉस महत्वाचा होता, मात्र टॉस जिंकला देखील सकाळचा सत्र. काय असेल डिसिजन? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करणार आहात. चांगला संघ आहे कोशिंबीर देखील आणि चांगली कामगिरी या संघाची देखील झाली आहे. तर काय रणनीती आहे 4 ओव्हरची मॅच कुठपर्यंत थांबवण्याचा तुमचा प्रयत्न असेल पहिल्या 4 षटकामध्ये? 40च्या आतमध्ये थांबण्याचा प्रयत्न करू आम्ही. कसं वाटलं आयोजन? कारण का आपण बघतो आता कोविडच्या नंतर भरपूर वेळा आपण विश्रांती घेतली. 6 ते 7 म्हणजे 8-9 महिन्यापासून आपण नक्कीच भरपूर आराम देखील केला असावा आणि पुन्हा एकदा क्रिकेट सीझनला मात्र सुरुवात होती. काल नक्कीच स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून बघितली असेल. कसं वाटलं आयोजन? आणि आता मात्र खेळणार देखील ना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. काय सांगाल आयोजन नक्कीच या आयोजनाविषयी? या ग्राउंडवर आयोजन तर खूपच चांगलं असतं ना. हे आयोजन पण खूप चांगलं केलेलं आहे आणि खेळण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद त्यांचं. शुभेच्छा भरपूर विजयासाठी. टॉसची मागणी तर केली होती, मात्र या दरम्यान टॉस गमावलाय. टॉस जिंकला असता तर काय असतं डिसिजन? फलंदाजीच करणार होतो. त्याच्या मागचे काय कारण? फलंदाजी पहिल्यांदा करायला आवडते कारण टीममध्ये सगळे यंगस्टर आहेत. चेसिंगला जरा दबाव येतो, त्यामुळे प्रथम फलंदाजी एक चांगला योग्य डिसिजन असतो. आता किती धावा बनवण्याचा प्रयत्न पहिल्या 4 षटकामध्ये तुमचा असेल? 50 पर्यंत जायचा प्रयत्न करू. आयोजनाविषयी थोडक्यात तुम्ही देखील एक चांगले आयोजक आहात आणि बघतो आपण इथे प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा काहीतरी आपल्याला वेगळा पाहायला मिळतो. कसं वाटलं हरिदास पाटील हा चषक? यावर्षीचा हरिदास स्मृती चषकची एक विशिष्ट बात म्हणजे त्यांची युनिटी, गावची पूर्ण युनिटी दिसून येते. भरपूर शुभेच्छा विजयासाठी. एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. या दरम्यान जय महाराष्ट्र बोरगाव टीमनं प्रथम टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. राहुल भोरी दरम्यान शुभाग बनलेला आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी विनामूल्य पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. तनिषा वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर सन्माननीय रवींद्र धर्मा पाटील साहेबांचा शुभाग बनलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला योगदान चांगलं लाभलेलं आहे. साईनाथ दत्तू पाटील ज्यांचं सुद्धा इथे मात्र शुभाग बनलेला आहे. त्यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य आम्हाला स्पर्धेला लाभलेलं आहे. तर उपस्थित सर्व मान्यवरांचं सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर छोटीशी धावसंख्या आहे, 32 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. मीनाक्षी स्पोर्ट कांदे संघासमोर पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती आणि ते मात्र खूपच छान फटका पाहिला आपण फलंदाज मयूरच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एकूण 7 धावा झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव इथे मात्र पाहायला मिळते. इट्स ओके. गोलंदाज सनी इथे मात्र मार्गस्थ होतो. या पुलटा चेंडू आहे ऑन साइडला, खूपच छान फटका, अगदी आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा बिगिट षटकार. ओव्हरपिच चेंडू आहे, मिस टाइम फटका चेंडू हवेत आहे. झेल होण्याची संभावना मात्र नाकारता येणार नाही. अतिशय सहजसोबत झेल आणि पहिला झटका लागतो या ठिकाणी मीनाक्षी स्पोर्ट कांदे संघाला. मयूर बॅक टू द डगआउट. दरम्यान अनंत बालराम पाटील यांचा सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेला आहे. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जणू काय लवकरात लवकर हा सामना समाप्त करण्याचा प्रयत्न होता मयूरचं, परंतु या ठिकाणी एक मिस टाइम फटका पाहिला आणि त्यानंतर पाहतो की अतिशय सहजसोबत झेल शॉट मिडविकेटच्या डिझाईनमध्ये मात्र टिपला गेला.
तर पहिला गडी इथे मात्र बाद करतो या गोलंदाज सनी, परंतु कुठेतरी महागडं षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र थोडीशी उचली प्राप्त झाली. अतिशय चांगला फटका पाहतो यात, पण अगदी सहजपणे चेंडूला मात्र पुश केला. पुश करू आणि खुश राहू अशी स्थिती आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळते या, कारण अगदी विजयाच्या दिशेने मात्र या ठिकाणी वाटचाल करतोय कांदे संघ असं म्हटलं तर वावगटा नाणे. नवीन फलंदाज पाहतो आपण वन डाऊनला. ऋतिक आला आहे. ऋतिक आणि विशाल असे हे दोन फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. खूपच चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा इथे मात्र जोडल्या कांदे संघाने. यानंतर सुद्धा आपल्याला एक मोठी मॅच पाहायला मिळेल, शिवशक्ती कोशिंबी विरुद्ध जय महाराष्ट्र भुईरगाव. कालचा दिवस पाहिला तर पूर्णपणे विकी स्पोर्ट कुक्षे संघाने गाजवला आणि आज आपल्याला पहिल्या सेमीफायनलचा सामना सायंकाळच्या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. जो आज संघ क्वालिफाय होईल तो संघ 2 हात करेल विकी स्पोर्ट कुक्षे संघासमोर. आपण अनुभवतो या स्वर्गीय हरिदास पाटील स्मृती चषक 2021 स्पर्धेचा दुसरा दिवस, पर्व पहिला. खूपच छान आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुक्षे इथून आपण थेट प्रेक्षेपण सुद्धा पाहू शकता ट्रिपल एच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे युट्यूबच्या माध्यमातून. आता मात्र बाहुली एनकडनं मात्र षटकाला सुरुवात करेल प्रमोद सापाट राईट अप ओव्हर द विकेटने. थोडासा पावलाचा वापर केला जातो यात. खूपच छान बॉलर पास ड्राईव्ह लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये थोडंसं हेजिटेशन झालं आणि त्याच कारणाने पाहतो की फलंदाजाने अगदी सहजपणे 2 धावा पूर्ण केल्या. चांगला तालमेल दोघांमध्ये पाहायला मिळाला. कुठेतरी आज निराश केलं अतकुली संघाच्या फलंदाजाने. योग्य ती धावसंख्या मात्र त्यांना उभारता आली नाही. कल्पेशने 2 चौकार अंकीच प्राप्त केले, परंतु त्याच्या इनिंग्स मध्ये तब्बल 8 डॉट चेंडू खेळले आणि तिथूनच मात्र कुठेतरी जयदुर्गा स्पोर्ट अतकुली संघावर आपल्याला प्रेशर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पावलाचा वापर सरळ बॅट लॉप करतोय. खूपच छान फटका, परंतु लॉंग ऑन वर मात्र खेळाडू सज्ज आहे. सिंगल धाव. आणि आता मात्र स्थिती अशी आहे की तुम्ही सिंगल डबल सुद्धा जोडल्या तरी त्या धावांचा तुम्ही सहजपणे पाठलाग करू शकता. अशा प्रकारची स्थिती आता मात्र आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 1 गडी बाद 17. आता मात्र लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन पाहतोय आणि त्याच कारणाने कुठेतरी आउटफील्ड मध्ये क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतंय. प्रमोद पुन्हा एकदा कुटपाचा चेंडू ऑन साइडला पिक केलाय. चांगला स्वीट आपल्याला ऐकायला मिळाली, परंतु गॅप शोधता आला नाही फलंदाजाला. त्याच कारणाने पाहतो की डीप मध्ये खूपच छान क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू पकडलं आणि एकाच ऍक्शन मध्ये मात्र फेकी सुद्धा पाहायला मिळते. तुम्हाला नक्कीच हा सामना मात्र जिंकायचा असेल किंवा कमबॅक करायचा असेल तर तुम्हाला विकेट्स ती मात्र घेणं गरजेचं आहे. डॉट चेंडू तुम्हाला नक्कीच या ठिकाणी वारंवार सांगता करावा लागेल, परंतु तशा प्रकारचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. 1 गडी नक्कीच इथे मात्र प्राप्त केला होता सनीने पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु मयूरच्या बॅटमध्ये खूपच छान फलंदाजी पाहिली आपण. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, सरळ बॅट लॉप करतोय. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर मात्र चेंडू निघून जातो या लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये. दरम्यान कुक्षेगावचे समाजसेवक एक प्रतिष्ठित नागरिक सन्मानी सुदामजी पाटील यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कॉन्फिडन्स फटके आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहिले आपण. या ठिकाणी ऑन साइडला कुटापाचा चेंडू खूपच छान पिक केलाय आणि मात्र चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. खूपच छान इथे मात्र फटका पाहतोय आपण ऋतिकच्या बॅटमधनं. जसा चेंडू होता तसा मात्र समाचार उचलला या ठिकाणी. चेंज ऑफ पेस, फ्लायटेड डिलिव्हरी, ती लेंथ इथे मात्र फलंदाजाला ओळखता आली नाही आणि त्याच कारणाने पाहतो की थोडंसं फलंदाज या ठिकाणी मात्र बीट होताना आपण पाहिलं.
तर दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मात्र एकही धाव मात्र प्रमोदने खर्च केली नाही, परंतु 2 षटकांचा आपण जर घेईल पाहिला तर तब्बल एक गडी बाद 25 धावा, म्हणजे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 7 धाबींची गरज. आपल्या स्क्रीनवर चालू सामन्यातील अपडेट आपण नक्कीच या ठिकाणी पाहू शकता. जयदुर्ग हातकळी संघाने मात्र प्रथम फलंदाजी केली, फक्त 31 धावा जोडल्या. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सर्वाधिक धावसंख्या पाहिली तर नरेशच्या बॅटमधून पाहिले आपण 6 धावा, आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये पाहिलं तर काय जबरदस्त रिप्लाय पाहायला मिळाला मीनाक्षी स्फूर्त गांधी संघाच्या फलंदाजांकडून. आपण इक्वेशन पाहू शकता, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धाबींची गरज. हे दृश्य आपण पाहू शकता, जबरदस्त दृश्य, विहंगम दृश्य आहे. जणू काय आपण हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हा स्पर्धा इथे मात्र अनुभवतोय. ड्रोन कॅमेराच्या साहाय्याने हे चित्र टिपलेले आहेत. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून एक उंच भरारी येत असताना ही वाहिनी, आणि या वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहू शकता. 12 चेंडू 7 धाब्यांची गरज, आणि मात्र या 7 धावांचं संरक्षण करण्यासाठी आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी इथे मात्र सज्ज होईल विकी. आता मात्र जास्तीत जास्त खेळाडू पाहिले तर नक्कीच फलंदाजाच्या शेजारी आहेत सिंगल धाव वाचवण्यासाठी, परंतु नक्कीच ही रणनीती मात्र पाहूया कुठपर्यंत सक्सेसफुल होईल जयदुर्ग हातकळी संघासाठी. विकेट्स घेणं तुम्हाला फार महत्वाचं होतं, परंतु विकेट्स टेकिंग गोलंदाजी इथे मात्र पाहिली नाही, आणि त्याच कारणाने मात्र अगदी सहजपणे या धावांचा पाठलाग केला जातोय. थोडंसं स्पीडअप करा, कारण आज आम्हाला अतिरिक्त एक सामना सुद्धा सायंकाळच्या सत्रामध्ये खेळवायचा आहे. विकी लॉंग रनअप आहे, परंतु पहिलाच चेंडू पाहिला तर दिशाहीन. डावीष्टी सोडून मात्र चेंडू निघून जाईल. पंच आमच्याकडे बोलतात बाला ऐकारे सर्व वाईटचा इशारा. पंचांची सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी पहिल्याच सामन्यापासून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. या पंच बाला ऐकारे सर असतील, पंच सूर्यकांत मोरे सर असतील, पंच दिनेश नाईक सर असतील, जबरदस्त कामगिरी या पंचांच्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. अतिरिक्त चेंडूने मात्र षटकाला सुरुवात करतोय विकी. भुरपाडा गावचे उद्योजक मंगेश भुईर यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. खूपच छान इथे मात्र लेटकट फटक्या पाहायला मिळतोय. गॅप शोधलंय, परंतु डीप कव्हर मध्ये खेळाडू सज्ज आहेत प्रमोद, परंतु 2 धावा इथे मात्र वाचू शकला नाही. खूपच छान टेक्निकचा वापर केला आहे फलंदाज या ठिकाणी विशालने. चेंडूला अगदी येऊ दिलं आणि त्यानंतर बॅटचं तोड उघडलं. सेन्सिबल क्रिकेट, कुठेही न डगमगता स्थिरपणाने मात्र या धावांचा अगदी सहजपणे मात्र या ठिकाणी पाठलाग केला जातोय मीनाक्षी स्फूर्त गांधी संघाच्या फलंदाजाकडनं. या ठिकाणी मात्र लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे. पंच 15 आमच्याकडे बोलतायत वाईटचा इशारा. अतिरिक्त धावा पासून नक्कीच या ठिकाणी मात्र तुम्हाला वाचावं लागेल, कारण तुमच्याकडे आता मात्र जास्त धावा त्या संरक्षण करण्यासाठी मात्र धावा उरलेल्या नाहीत. चेंडूंची संख्या जास्त आहे, धावांची संख्या कमी आहे, आणि तुम्ही जर अशा प्रकारचे चेंडू फेकले तर मात्र जो विजयाचा सुगंध आहे तो जवळपास फलंदाजांच्या नाकापर्यंत मात्र दरवलताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. थोडंसं हाजिटेशन झालं, परंतु सनीला मात्र हवं तसं चेंडूला गॅदर करता आलं नाही, आणि मात्र एक छोटी धाव इथे मात्र पूर्ण गेली. तर मंगेशजी भुईर, आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एक चांगले समालोचक सुद्धा आहेत. विकी पुन्हा एकदा कुटापाचा चेंडू होता, परंतु या ठिकाणी फलंदाजाने कोणत्याही खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण स्क्वेअर चेंडू आहे, कारण उजवीष्टी सोडून खूपच बाहेर लेंथ इथे मात्र पाहायला मिळाली, आणि पंच मात्र या ठिकाणी वाईट चेंडू मात्र या ठिकाणी घोषित करतायत. पण गोलंदाजाला दंडित केलं जातं. आतापर्यंत या षटकामध्ये तिसरा स्क्वेअर चेंडू आपण पाहिला गोलंदाज विकीच्या माध्यमातून, आणि धावसंख्या आता मात्र अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 31, आणि मात्र विजयासाठी आता फक्त एकच धाबेची गरज. स्कोर लेवल झाला आहे. एकतर्फा सामना इथे मात्र आज आपण पाहतोय आजच्या दिवसाच्या खेळामध्ये. तिन्ही भागांमध्ये पाहिलं तर वर्चस्व पाहिलं आपण मीनाक्षी स्फूर्त गांधी संघाचा. आज खरोखरच या संघाने सर्वांची मनं जिंकली. जबरदस्त खेळ इथे मात्र प्रस्थापित केला आहे. राहुल चंदे आणि कंपनी इथे मात्र रिव्हर्स अटेंड केला जातोय.
कारण फलंदाज ऋतिकला सुद्धा माहिती आहे की एकच धाबीची गरज आहे, चेंडू भरपूर शिल्लक आहेत, आपण नक्कीच एक वेगळ्या ढंगाने या ठिकाणी स्ट्रोक खेळू शकता. परंतु नक्कीच कुठेतरी जो प्रयत्न केला होता फलंदाज ऋतिकने तो मात्र असफल झाला. आणि या ठिकाणी मात्र विनिंग शॉट पाहतोय फलंदाज ऋतिकच्या बॅटमधनं. तर नक्कीच हा सामना विजय प्राप्त केला आहे मीनाक्षी स्पोर्ट कांदली सांगणे. अनेक अनेक अभिनंदन. हार्ड लक नरेश राऊत, हार्ड लक जयदुर्गा स्पोर्ट आतकोली. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता मात्र आपण जाऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने.